श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा कृपाशीर्वाद. नक्कीच हा व्हिडिओ उघडला असेल तर पूर्ण बघा. तुमच्या मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव ठेवून हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्टिकोनाने बदलून टाकेल. असेच मामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून असाच येणारा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर पहिल्यांदा मिळेल. म्हणून बाळूमामा म्हणतात, शब्दामुळे आनंद मिळतो, शब्दांमुळे दुःख मिळते, शब्दांमुळे समस्याही निर्माण होतात. शब्द उत्तरही सापडतं, शब्द शापही देतात आणि शब्द आशीर्वाद आणि शुभेच्छाही देतात. शब्द शत्रुत्वही मिळवतात आणि शब्द मित्रही जोडतात. शब्दांच्या ह्या आजारावर औषध ही शब्दच असतात. त्यामुळे जीवनात प्रत्येक शब्द सुंदर असले पाहिजेत. आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत. ते नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात आलेल्या रोखणारा आणि टोकणारा आपल्याला कोणीतरी असेल तर त्याचे उपकार माना. कारण ज्या बागेत माळी नसतात ती बाग लवकर उद्ध्वस्त होत असते. तेथील फुलं, फळं ह्याला कोणच मालक नसतो आणि देखरेखीला माळीसुद्धा त्याचं काम एक चोख पद्धतीनं करत असतो. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही. संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमीच जास्त असते. कारण संपत्ती असेल तर फक्त बिल तयार होते, पण संस्कार असतील तर पूर्ण गुडविल तयार होत असतं. म्हणून नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा झरा पाजरू द्या आणि तुमच्या जीवनाला एक चांगलं वळण येऊ द्या. तुमचं भविष्य हे आता सुंदर होणार आहे. हा संदेश तुम्ही आत्तापर्यंत ऐकला असेल तर अजून थोडा वेळ ऐका आणि बाळूमामांचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबियावर आणि तुमच्यावर अखंड राहू द्या. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चाला. बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. आईबापाचं नाव कमव या 4 शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही मोटिवेशनमध्ये नाही. फक्त प्रत्येक गोष्टीला पैसा हा कारणीभूत असतो. पैसा कमी असतील तर पोट भरत नाही आणि पैसा जास्त असेल तर मन तृप्त होत नाही. म्हणून जीवनात पैसा हा मिळवलाच पाहिजे, पण त्या पैशाची किती गरज आहे तेवढाच पैसा मिळवला पाहिजे. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघत शकतात, परंतु डोळ्याच्या आत काय गेलं तर ते बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्यांचे दोष तर बघू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो कधीही बघू शकत नाही. आयुष्यात जो धडा रिकामी पोट आणि रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना, तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकवू शकत नाही. क्षितिजापाशी झुकते ते आकाश असतं, आसवांनी जोडलं जातं ते प्रेम असतं आणि क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असतं. आणि सुखदुःखाची देवाणघेवाण जेथे असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं. परिस्थितीची झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत आपल्याला समजत नाही. भिंतीवरील सुंदर तस्बिरीचा भार पेलतो तो खिळा, पण लोक कौतुक खिळ्याच्या टांगलेल्या फोटोचंच करतात. आयुष्य हे असंच आहे, केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही. सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो, पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तरच मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणाऱ्या दिवस सोसावे लागतात.
जिथे सर्व संपले याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात हा माझ्या मामांचाच आहे हा आत्मविश्वास मनात ठेवून स्वतःला कधीही कमजोर समजू नका आणि तुमचं कर्म हे चांगल्या पद्धतीनं करा. संपर्कातल्या व्यक्तींना परखताना स्वतःच्या नजरेच्या परखावर दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून परखल्यास बऱ्याचदा त्यांची खरीच ओळख होतच नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पानं मिळवणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं हे नक्कीच आपल्या हातात असतं आणि याच्यावरच आपलं यश अवलंबून असतं. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलोच तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा होत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्या जीवनाचा अध्याय शिकवते, तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो. कष्टामुळे आलेल्या कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नसतं, तर ते चमकून उठतं. तुमचे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभं करायला थोडा वेळ लागेल, पण होणार नाही असं कधीच होणार नाही. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं. परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबालाच जमतं. निखळ हास्याला श्रीमंतीचं नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर तुमचा आनंद अवलंबून असतो. वडीलधारे सांगतात की काही करून दाखवण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा मिळवा. अर्थात यशाचं शिखर गाठायचंच असेल तर मनाला एकाग्रता द्या. स्वतःचाच विचार करू नका, तुम्ही स्वतःचा विचार करा. तुम्ही काय करू इच्छिता, तुम्ही काय बनू इच्छिता. ज्यावेळी तू सारे करण्यात यशस्वी होशील तेव्हा समज की तू स्वतःवर ताबा मिळवला आहे. अन्यथा कितीही मेहनत केली तरी यश मिळू शकणार नाही. स्वतःचे विचार एका लक्ष्यावर स्थिर न करू शकणाऱ्यांच्या अशा मानसिकतेची एक नव्हे तर अनेक किशोर किशोरी मिळतील, जे एकाग्र होऊन त्यांना काय करायचं आहे, काय व्हायचं आहे याचा विचार कधीच करत नाहीत. हे फक्त एका आंधळ्या रेसमध्ये सामील करून स्वतःला हरवून बसतात व करिअर करण्याच्या नादात एकाच वेळी अनेक लक्ष घेऊन पुढे जातात, पण त्यांच्या हाती निराशेशिवाय काहीच लागत नाही. आपल्याला स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी मन नियंत्रित करून एकाग्रता द्यायला हवी, जेणेकरून एक लक्ष्यावर आधारित राहून सहजतेने यश मिळवता येऊ शकतं. नक्कीच बाळूमामांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामान प्रसन्न असं टाईप करा. धन्यवाद.